श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, आता लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. तसं जर विचार केला तर आता नवीन वर्ष म्हणजे इंग्रजी नवीन वर्ष चालू होणार आहे असं काहीच नाही. आपण प्रत्येकाचं नवीन वर्षाचं अगदी आनंदाने स्वागत करतो. मराठी नवीन वर्ष असेल, इंग्रजी नवीन वर्ष असेल. आपल्याला इंग्रजी महिन्यानुसार आपले मराठी महिने देखील चालू असतातच. मग आता इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की आपला पहिला प्रश्न येतो तो म्हणजे घरामध्ये कॅलेंडर आणण्याचा. मग कॅलेंडरच्या संदर्भातील आपला हा व्हिडिओ असणार आहे. आता कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे, तसेच बघा घरामध्ये कॅलेंडर लावण्यापूर्वी आपण काही कॅलेंडरची समजा काही पूजा वगैरे करायची का, पूजा करत असताना कॅलेंडरवरती देखील आपल्याला काही समजा एखादं नाव लिहायचं आहे जेणेकरून आपली प्रगती खूप होत राहील. मग त्याच संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, यावर्षी तर गुरुवारपासून नवीन वर्षाला सुरुवात आहे. 2025 एकादशीच्या दिवशी म्हणजे शेवट आहे 2025 या वर्षाचा आणि गुरुवारी 2026 या नवीन वर्षाचं स्वागत. बघा, आपण आपल्या मनामध्ये भावना ठेवली, सगळ्या काही गोष्टी अगदी तशाच घडत राहतात. बरं, आपल्याला आपल्या गुरुची सेवाही करायची आहे, आपले कष्ट देखील प्रामाणिकपणे आपल्याला चालू ठेवायचे आहे. आता या नवीन वर्षात आपल्याला एका गोष्टीची म्हणजे काळजी घ्यायची आहे. ती गोष्ट कोणती तर आपलं कॅलेंडर. आता कॅलेंडर म्हणजे बघा, काहींच्या दृष्टीने फक्त पानं आहेत, पण नाही, ही एक किरकोळ वस्तू नसून खूप मोलाचं मार्गदर्शन आहे. कॅलेंडरला खूप महत्त्व आहे. बघा, याचे नियम आपण पाळले तर तुम्हाला बघा नक्कीच तुमच्या कुटुंबाची प्रगती दिसून येईल. बघा, आता कॅलेंडरची देखील योग्यच दिशा पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये घड्याळ आणि कॅलेंडर आपलं जीवन अवलंबून असतं. बघा, घड्याळाची आणि कॅलेंडरची योग्यच दिशा आपल्याला माहिती पाहिजे आणि योग्य दिशेलाच ते लावलं पाहिजे. तर बघा, मग मागच्या आठवड्यात तुम्हाला समजा कॅलेंडर बद्दलचा देखील समजा आपण कोणत्या दिशेला लावावा हा देखील मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. संक्रांतीबद्दलचे देखील व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्ही नक्कीच पहा आणि नवनवीन माहिती तुम्ही नक्कीच जाणून घ्या. मग आता कॅलेंडर कधी घ्यावं यापासून महत्त्व आहे बरं. आणि असे शास्त्राचे पालन देखील अजूनही काही कुटुंबामध्ये खूप नियमाने केलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आहे. साधं एखादी नवीन वस्तू जरी घरात घेतो तरी त्या वस्तूची आपण पूजा करतो, मग ती वापरायला सुरुवात करतो. कारण आपल्या घरामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट ही लक्ष्मी स्वरूप आपण मानत असतो. मग तो बघा, अगदी साधे आपण झाडू म्हणजे लक्ष्मीच आहे, पण तिची देखील पूजा करतो आणि नंतरच वापरायला सुरुवात करतो. मग त्यामुळे आपली ही संस्कृती आपल्याला जपायची आहे. त्यातली त्यात कॅलेंडर म्हटलं तर ती देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ज्या कॅलेंडरमध्ये आपण तिथी बघणार आहोत तशाच पद्धतीने सणवार साजरे करणार आहोत. मग त्या कॅलेंडरची आपल्याला पहिल्या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे. या व्यतिरिक्त ते कधी खरेदी करावं, कधी खरेदी केल्यानंतर कुठल्या दिशेला लावावं, लावण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी, कुठल्या गोष्टी टाळायच्या, पूजा कशी करायची, हे सगळं आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि मी तर म्हणल, कॅलेंडर तर आणायचंच आहे, घरात तर लावायचंच आहे, पण थोडं शास्त्रानुसार केलं तर काय होईल, आपली प्रगतीच होणार आहे. आता बघा, कॅलेंडर कधी घ्यायचं, छानसा वार बघून घ्या. आता कॅलेंडर आपल्याला खास म्हणजे एखाद्या मुहूर्ताची गरज नाही बघा, पण गुरुवार बघू शकतात, शुक्रवारी बघू शकतात. या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही वाराला कॅलेंडर घेऊ शकतात. किंवा याच दिवशी आपल्याला चांगल्या गोष्टी घडत असतात असा जर तुमचा अनुभव असेल तर नक्कीच तुम्ही त्या दिवशी कॅलेंडर घरी घेऊन या. बघा, प्रत्येकाची एक एक प्रचिती आलेली असते एका एका दिवसाची. आता 31 डिसेंबरला कॅलेंडर घेऊ शकतात. अगदीच 31 डिसेंबरला शक्य होत नसेल तर 1 तारखेला ना, पहिल्याच दिवशी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या घरातील भिंतीवर कॅलेंडर लागलंच पाहिजे. 1 तारखेला कॅलेंडर भिंतीवर लावायचं आहे. आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी बघा, जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही कॅलेंडर घरामध्ये घेऊन या आणि 1 तारखेला पूजा करून अडकून द्या. आता कॅलेंडर घरी आणल्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ते कुठलं तर बघा, कॅलेंडरची पूजा आपण करायची आहे. कॅलेंडर आपल्याला 1 तारखेला पूजा करायची. देवघरासमोर एका पाटावर आपल्याला कॅलेंडर ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला कॅलेंडरवर काही शब्द लिहायचे आहेत.
पहिला शब्द आहे श्री स्वामी समर्थ. दुसरा शब्द आपल्या कुलदेवीचं नाव लिहायचं आहे. मग तुम्ही तुळजाभवानी माता प्रसन्न किंवा जी तुमची कुलदेवी असेल तिचं नाव लिहा. त्यानंतर तिसरा शब्द लिहायचं म्हणजे आपल्याला स्वास्तिकचं चिन्ह काढायचं आहे. बघा, आपल्याला एक स्वास्तिक चिन्ह देखील काढायचं आहे. हे सर्व आपल्याला कॅलेंडरवरती पहिल्या पानावर काढायचं आहे. हे काढताना आपल्याला हिरव्या पेनचा वापर करायचा आहे. हिरवा पेन नसेल, स्केच पेनमध्ये 12 कलरचे पेन असतात बघा. स्वास्तिक देखील हळदी कुंकवाने तुम्ही काढू शकता. जे 2 नावं आहेत ना, कुलदेवताचं श्री स्वामी समर्थ, हे आपल्याला स्केच पेनने काढायचे आहेत. त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षदा, स्वामीकडे प्रार्थना करायची की हे जे कॅलेंडर आणलं आहे, कॅलेंडरमध्ये दिलेल्या तारखा, प्रत्येक तारखेला घरामध्ये आनंद प्राप्त होऊ द्या आणि तुमची कृपा आमच्यावर सदैव राहू द्या. अजून जी काही इच्छा असेल ती बोलू शकता. समजा वर्षभर समजा माझ्या कुटुंबाची प्रगती होऊ द्या, हाती घेतलेल्या कामामध्ये यश येऊ द्या, अशी म्हणजे तुम्हाला जी प्रार्थना करायची ती तुम्ही, आता बघा प्रत्येकाचं वैयक्तिक आपापलं वेगळं मत असतं, तुम्हाला जी प्रार्थना करायची ती तुम्ही नक्कीच करू शकता. पण बघा, आता स्वास्तिक आपण पहिल्या पानावर काढले आहे. मग जानेवारी महिन्याच्या पानावर पण आपण कुलदेवीचं नाव, स्वामी समर्थ महाराजांचं नाव काढलं आहे. मग हे स्वास्तिक हे असेच नावं दर महिन्याला आपल्याला 1 तारखेला काढायचं आहे. आता त्यासाठी दरवेळेस देवघरासमोर कॅलेंडर ठेवण्याची गरज नाही. पण तिथल्या तिथे तुम्ही, आपण समजा आता जानेवारी महिना संपला, फेब्रुवारी महिना लागला की परत आपल्याला हाच नित्यक्रम करायचा आहे, अगदी 12 महिने. याने आपल्या घरामध्ये मंगलमय वातावरण होण्यासाठी नक्कीच मदत होईल. आता कॅलेंडर लावताना शक्यतो पूर्व दिशा निवडायची. पूर्व दिशा म्हणजे काय, तर त्या ठिकाणी पूर्व दिशेला सूर्य उगवतो. सूर्य उगवला की सगळीकडे प्रकाश होतो. तसेच आपल्या आयुष्यामध्ये देखील सूर्यप्रकाशासारखे सकारात्मकता यावी आणि आपलं आयुष्य हे उजळून निघावं, यासाठी आपल्याला ते पूर्व दिशेला लावायचं आहे. पूर्व दिशेला जर लावणं शक्य नसेल तर तुम्ही ईशान्य दिशेला लावू शकतात किंवा पश्चिमेला किंवा उत्तरेला लावू शकतात. आणि प्रत्येक दिशेचं काय महत्त्व आहे ते तुम्हाला तर माहितीच आहे. बघा, पूर्व दिशा पण चांगली आहे, पश्चिम दिशा चांगली आहे, उत्तर दिशा चांगली आहे, मात्र दक्षिण दिशेला लावायचं नाही. तर कॅलेंडर कधीही दरवाजाच्या पाठीमागे लावायचं नाही. बरेचदा आपल्याकडे कॅलेंडरची कुठेतरी जागाच नसते म्हणून आपण कुठेतरी म्हणजे दरवाजाच्याच मागं शक्यतो अडकून देतो. पण हे चुकीचं आहे. मुख्य दरवाजाला तर चुकूनही लावायचं नाही, पण घरातील कुठल्याच दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावू नका. कपाटाला देखील ते लावायचं नाही. प्रॉपर भिंतीवर छानपैकी आपल्याला कॅलेंडर लावायचं आहे. आपल्या घरामध्ये एकतरी कॅलेंडर असं असायला हवं ज्यावर सगळ्या काही तिथी दिलेल्या असतील. त्यामुळे तुम्हाला कितीही कॅलेंडर घरामध्ये ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवा, पण एखादं कॅलेंडर असं ठेवा की त्याची आपण अगदी पूजा करणार आहोत, शास्त्रानुसार आपण त्याला सगळं योग्य भिंतीला अडकवणार आहोत, असं एक असावं. आपल्या कॅलेंडरचं पान कधीही कोरं सोडू नये. बघा, कॅलेंडरच्या कोपऱ्यामध्ये एक जागा दिलेली असते महत्त्वाच्या नोंदी. तर त्या कशासाठी, तर आपल्या महत्त्वाच्या नोंदी आपण त्या ठिकाणी लिहून ठेवाव्या. या व्यतिरिक्त आपलं कॅलेंडर कधीही रिकामं सोडू नये. त्यावर काहीतरी आपला हिशोब किंवा काहीतरी महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी लिहिलेल्या असाव्या. पण कॅलेंडर पूर्ण कोरं सोडायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. सगळे नियम झाले नवीन कॅलेंडरबद्दल, पण जुन्या कॅलेंडरचं काय करायचं असा प्रश्न नक्कीच मनामध्ये सर्वांच्याच आला असेल. कारण जुन्या कॅलेंडरवर देवदेवतांचे फोटो दिलेले असतात. चतुर्थी असेल तर तिथे गणपती बाप्पांचा फोटो असतो, नवरात्रीमध्ये देवीचा फोटो असतो. मग कॅलेंडर आपण घंटागाडीत वगैरे टाकत असतो, तर हे चुकीचं आहे, असं करू नका. कॅलेंडरचं काय करायचं, तर घरामध्ये जपून न ठेवता ते आपल्या निर्मल्यामध्ये टाकायचं आहे. तर तुमची शेती असेल त्या ठिकाणी तुम्ही मातीमध्ये दाबून देऊ शकतात. पण तसं जर नसेल करता येत तर काय करा, आपण ज्या ठिकाणी समजा देवांची चित्र वगैरे कात्रण करून काढून घ्या आणि कॅलेंडर हे आपण ज्याप्रमाणे पेपरची रद्दी वगैरे घालतो, आपण तिकडे नक्कीच हे कॅलेंडर रद्दीमध्ये घालून देऊ शकतो. कारण की बघा, पायदळी तर येणार नाही, त्याचा अपमानही होणार नाही आणि रद्दीमध्ये गेलं म्हणजे त्याची व्यवस्थित विल्हेवाट होईल. आणि नवीन कॅलेंडर लावण्याच्या अगोदर जुने कॅलेंडर आपल्याला काढूनच टाकायचं आहे, ही एक काळजी घ्या. नियमाने करून पहा, अगदी तुम्हाला जानेवारी महिन्यामध्येच अनुभव आणि प्रचिती येईल. बऱ्याचदा नवीन वर्ष येतं, 2-3 महिने होऊन जातात, पण जुने कॅलेंडर मात्र तिथल्या तिथेच असतं. जुनं कॅलेंडर खाली आणि नवीन कॅलेंडर वरती अशी देखील परिस्थिती बऱ्याच घरामध्ये असते. तर असं होता कामा नये. त्यानंतर एकदा कॅलेंडर लावलं की त्याची जागा सारखी बदली नका. एखाद्या वेळेस जर महत्त्वाच्या कामासाठी कॅलेंडर काढावं लागलं तर काढू शकतात, पण परत त्याच जागी अडकवण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे बघा, तुम्हाला कॅलेंडरबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती
तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी माझा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.